नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण 20 जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तत्पूर्वी लेक्चरला सुरुवातीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे हे जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचल आणि व्हिडिओ रेग्युलर बनवण्याचं मोटिवेशन जे आहे मला त्यामधून मिळेल. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट जे आहे आपण ठेवूया 250 लाईक्स. तर 250 लाईक आपल्याला आजच्या व्हिडिओला झाली पाहिजे. 20 जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं सेशन जे आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, चालू घडामोडीचं वन लाइनर इयरबुक 1200 प्रश्नांचं ऑलरेडी आपण लॉन्च केलेलं आहे. ते तुम्ही बाय करू शकता. त्यामध्ये 2025 चे सगळे प्रश्न आहे. पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये यमनचे नवीन पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर यमनचे नवीन पंतप्रधान बनलेले मित्रांनो शाया मोहसेन जिंदानी. मित्रांनो, यमनचे जर आपण बघितलं पंतप्रधान सलेम बिन ब्रेक यांनी राजीनामा दिला. आपण जर बघितलं तर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे यमनचे परराष्ट्र मंत्री शाया मोहसिन जिंदानी यांनी यमनचे नवीन पंतप्रधान पदाचा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. त्यांची नियुक्ती जी आहे ती यमनच्या पंतप्रधानपदी करण्यात आलेली आहे. यमन देश कुठे येतो? तर यमन देश जो आहे तो आशिया खंडामध्ये येतो. यमनची राजधानी आहे सना. यमनी रियाल चलन आहे. रशद अल अलिमी तिथले राष्ट्रपती आहे. शेजारी सौदी अरेबिया आणि आपण जर बघितलं तर ओमान हे देश तुम्हाला बघायला मिळतील. पुढे जाऊया मित्रांनो. दुसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2026 चा पर्यावरणीय कामगिरीसाठी प्रतिष्ठित टायलर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. याला पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखलं जातं. आपण जर बघितलं टॉबी केअर्स यांना जर बघितलं तर 2026 चा पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार किंवा पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा टायलर पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. डॉक्टर टॉबी केअर्स या कुठल्या आहे? अमेरिकेच्या आहे. जीवशास्त्रज्ञ आहे. त्यांनी मायको रायझल नावाची जी बुरशी आहे तिच्याशी संबंधित संशोधन केलेलं आहे आणि त्याशी संबंधित संशोधनामुळे त्यांना टायलर पुरस्कार मिळालेला आहे. टायलर पुरस्कार पर्यावरणाशी संबंधित विज्ञान, आरोग्य आणि ऊर्जेमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. 1973 मध्ये याची स्थापना झालेली आहे. याला पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार देखील म्हटलं जातं. मित्रांनो, आता आपण महत्वाचे 2025 चे जे काही पुरस्कार आहे ते इथं बघणार आहोत, जे 2025 मध्ये देण्यात आले पण परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना देण्यात आला. बुकर पुरस्कार डेव्हिड सलॉय यांना फ्लेश कादंबरीसाठी देण्यात आला. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आला. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना देण्यात आला. लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कार वेलामाला सिम्मन्ना यांना देण्यात आला. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना देण्यात आला. हिंदी भाषेतील 2025 चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार सुशील शुक्ला यांना देण्यात आला. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 चा जयंत विष्णू नारळीकर मरणोत्तर देण्यात आला. टर्नर पारितोषिक नेन्ना कालू यांना देण्यात आला 2025 चा. फिफा 2025 सालचा महिला खेळाडू ठरलेले आहे एतानी बोनमाती. एबेल पुरस्कार 2025 चा देण्यात आलेला आहे मसाकी काशिवारा. स्टॉकहोम वॉटर प्राइज देण्यात आलेले गुंटर ब्लाशेल यांना. पुढील क्वेश्चन आहे, भारतातील पहिलं सोवरन AI पार्क कोणत्या राज्यात स्थापन केलं जाईल? तर भारतातील सोवरन AI पार्क जे आहे मित्रांनो तमिळनाडूमध्ये स्थापन केलं जाणार आहे. तमिळनाडू यासाठी 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक जी आहे ती करणार आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्वम AI नावाच्या कंपनी सोबत करार देखील केलेला आहे. हे जे काही पार्क असणार हे फुल स्टॅक AI इकोसिस्टम असेल इथं, जिथं डेटा, मॉडेल्स आणि संगणकीय संसाधनं आपल्याला सुरक्षित केलेले बघायला मिळतील. चौथा प्रश्न आहे, इंडो तिबेटियन सीमा पोलिसांनी दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याच्या सहकार्याने निरोगी सीमा मोहीम सुरू केली? तर निरोगी सीमा मोहीम जी आहे ती ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सने उत्तराखंड सरकारच्या सहयोगाने सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं सीमेवरील 108 गावं जे आहे तर ते 108 गावांमध्ये आपण जर बघितलं तर स्वस्थ सीमा अभियान, निरोगी सीमा अभियान हे ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आणि उत्तराखंड सरकार यांच्या मार्फत चालवली जात आहे. आता या गावांची नावं काय आपल्याला लक्षात ठेवायची नाही. 108 गावांमध्ये ही जी काही आपण म्हणूया योजना सुरू करण्यात आलेली आहे स्वस्थ सीमा अभियान.
पाचवा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. जानेवारी 2025 मध्ये भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने पुन्हा सुरू केलेल्या नॅशनल ऑलिम्पिक अकादमीचे अध्यक्ष कोण बनलं आहे? आपण जर बघितलं नॅशनल ऑलिम्पिक अकादमी आपण स्थापन केली होती, पण कोविडमध्ये बंद केली. आता परत आपण सुरू केली. त्याचे अध्यक्ष बनलेले पीटी उषा आणि संचालक बनलेले आहे गगन नारंग. तर अध्यक्ष कोण बनलेले? पीटी उषा. आपण जर बघितलं पीटी उषा अध्यक्ष बनलेले आहे आणि गगन नारंग जे आहे तर ते तिचे संचालक बनलेले आहे. सहावा प्रश्न आहे, पृथ्वीवरून एक प्रकाश दिवस अंतरावर पोहोचणारा पहिला मानवनिर्मित अवकाशयान कोणता असेल? तर पृथ्वीवरून सगळ्यात दूरपर्यंत गेलेला आतापर्यंतचा उपग्रह किंवा एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही म्हणाल तर ते आहे व्हॉयजर 1. व्हॉयजर 1 ने एक प्रकाश दिवस म्हणजे सुमारे 26 अब्ज किलोमीटर अंतर जे आहे ते पार केलेले आहे. या व्हॉयजर 1चं प्रक्षेपण जे आहे ते आपण 5 सप्टेंबर 1977 मध्ये केलं होतं आणि त्याने आपल्या आजूबाजूच्या सगळ्या ग्रहांची माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. मग तुम्ही चंद्राची माहिती, मंगळाची माहिती, गुरुची माहिती, शनीची माहिती, शनीची चंद्र, शनीची कडा, हे सगळं त्याने आपल्याला सुरुवातीला त्याबाबतची माहिती जी आहे ती व्हॉयजर 1 नेच आपल्याला दिलेली आहे. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेले आहे आणि त्याचे लेक्चर ऍप्लिकेशन मध्ये सुरू झालेले आहे. फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला या बॅच व्यतिरिक्त अभ्यासक्रमाच्या अदर काही बॅचेस मिळतील. 21,000 PYQ ची बॅच, स्टेट बोर्ड, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज. तर या बॅचेस तुम्हाला ऑलरेडी बॅच जॉईन केल्यानंतर मिळून जाईल. धुरंधर बॅच आपण सुरू केलेली गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी, जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची सेपरेट बॅच आहे. हा नोट्स पॅक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळतील. ऍप्लिकेशन मध्ये बॅच विकत घेत असताना CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा, म्हणजे तुम्हाला डिस्काउंटेड फी मध्ये बॅचेस मिळेल. सोबत टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचा पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. हा प्रश्न 100% परीक्षेमध्ये दिसणार आहे. काय आहे प्रश्न? जानेवारी 2026 मध्ये कोणत्या सरकारने सिकल सेल ॲनिमियाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी अरुणोदय नावाची मोहीम सुरू केली आहे? तर अरुणोदय नावाची मोहीम जी आहे ती सिकल सेल ॲनिमियाशी संबंधित सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने. तर महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान 21 उच्च प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यामध्ये अरुणोदय नावाची योजना जी आहे ती सुरू केलेली आहे सिकल सेल ॲनिमियाशी संबंधित. याचं उद्दिष्ट आहे लवकर निदान करणं, उपचार करणं, सुरक्षित करणं, महाराष्ट्र सिकल सेल मुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल करणं. 8वा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 चा ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? तर तो जिंकला मिचेल स्टार्कने. मिचेल स्टार्कने जे काही एशियस मध्ये कामगिरी केली त्याबद्दल त्याला हा पुरस्कार मिळाला. महिलांमध्ये लॉरा उल्फार्ट नावाचे खेळाडू आहे, दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन आहे. तुम्ही ICC वुमन्स वर्ल्ड कप बघितला असेल तर फायनल आपलं दक्षिण आफ्रिकेसोबत झालं होतं आणि त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये आफ्रिकेसोबत जे फायनल झालं होतं त्या मॅचमध्ये एकटी जी काही खेळाडू खेळत होती त्यांची कॅप्टन, तर तीच आहे लॉरा उल्फार्ट. तर तिला आपण जर बघितलं तर ICC वुमन्स प्लेअर ऑफ द मंथने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 ची 21वी आवृत्ती प्रसिद्ध केली? तर ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 जो आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रकाशित केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. तर ग्लोबल रिस्क रिपोर्ट जो देण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणकोणते धोके आगामी काळामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात, जसं की भूआर्थिक संघर्ष, जमिनीसाठी आपल्याला देशांमध्ये संघर्ष बघायला मिळू शकतो 2026 ते 28 पर्यंत. राज्य आधारित सशस्त्र संघर्ष, 2 देशांमध्ये सशस्त्र संघर्ष बघायला मिळू शकतो. हवामान विषयक प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे यामध्ये धोके जे आहे ते वर्तवण्यात आलेले. आपल्याला प्रश्न हाच विचारला जाईल की ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 21वी आवृत्ती कोणी प्रकाशित केली किंवा कुणामार्फत दिली जाते? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत ती दिली जाते. 10वा प्रश्न आहे, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बजाज पुणे ग्रँड प्रिक्स ही एक सायकलची स्पर्धा आहे जी भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे. अशा प्रकारची सायकलची स्पर्धा आहे आणि त्याचे सदिच्छा दूत जे आहे ते बनलेले आहे महेंद्रसिंग धोनी. तर ही सायकलिंगची स्पर्धा आंतरराष्ट्रीय लेवलवरची स्पर्धा जी आहे ती पहिल्यांदा भारतामध्ये तिचं आयोजन केलं जात आहे. धोनीजी त्याचे सदिच्छा दूत बनले आहे. 11वा प्रश्न आहे, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अलीकडील अहवालानुसार जगात मत्स्य उत्पादनात भारताचा क्रमांक किती आहे?
तर जगात मत्स्य उत्पादनामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं तर मत्स्य उत्पादन आपलं देश जगाच्या 8% भारतामध्ये मत्स्य उत्पादन आपल्याला बघायला मिळतं. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे मत्स्य उत्पादनामध्ये. भारताचं मत्स्य उत्पादन 2024-25 मध्ये 197.75 लाख टन एवढं राहील अशी अपेक्षा आहे. जे 2013-14 मध्ये किती होतं तर 95.79 लाख टन एवढं होतं. म्हणजे 10 वर्षात माशांचं उत्पादन 100% पेक्षा 106% आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं. 12वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी असेंब्लीचे 16वे अधिवेशन कुठे आयोजित केले जात आहे? तर इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीचे 16वे अधिवेशन अबुधाबी UAE मध्ये आयोजित केलं जात आहे. आपण जर बघितलं तर या अधिवेशनादरम्यान हे संपन्न झालेलं आहे. तर आपण 2023 ते 2027 ची एक रणनीती किंवा एक डॉक्युमेंट जे आहे तर त्याचा सगळ्यांनी स्वीकार केलेला आहे. हा आंतर सरकारी संघटने म्हणजे अनेक देशांची ही एक संघटना आहे. 2009 मध्ये स्थापना झाली होती. 2010 मध्ये इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीची आपण जर बघितलं तर जे काही करार आहे तो लागू झाला होता. मुख्यालय याचं अबुधाबीमध्येच आहे UAE मध्ये. 170+ देश आणि युरोपियन युनियन जो आहे तो सदस्य, भारत संस्थापक सदस्य इथे आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे, दुग्ध व्यवसायात भारताचा क्रमांक काय आहे? सिकल सेल ॲनिमियासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? बजाज पुणे ग्रँड टूर चे सदिच्छा दूत कोण आहे? आणि पर्यावरणीय कामगिरीसाठी टायलर पुरस्कार कोणत्या देशाच्या कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे? आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, धन्यवाद, जय हिंद.